रूल 89 मी म्हटलं तुम्हाला 4A 4B आहे, मग तुम्ही इथे काढून बघाल रूल 89. 89 मध्ये फोरच्या पुढे आता 89 4 मध्ये काय ITC रिफंड आहे. आला 4A इकडे बघा, हे अमेंडमेंट होऊन आले पण हे नंतर आले म्हणून ते 4A 4B आहेत. In the case of supplies received on which the supplier has availed benefit of the Government of India, Ministry of Finance, notification number 48. आलं हे कधी आलं? Refund of input tax credit availed in respect of other inputs or input services used in making zero tax supply of goods or services or both shall be granted. And 4B, where the person claiming refund of unutilized input tax credit on account of zero tax supply, त्याला रेट कुठला कन्सेशन आहे, तो इलेक्ट्रिकनी सप्लाय करतो आणि त्याला रिफंड द्यायचा आहे त्या 0.1%चा. इथे 89 मध्ये 4A आणि 4B येतो आणि खाली इकडे याच्यामध्ये मग पुढे AB हे बघा हे दिले, 4B मध्ये हे दिले. ITC 5 जो आहे हा पुढे मग इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चरचा आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या की नाही, एक डीम एक्सपोर्ट तो 4A आहे आणि मर्चंट एक्सपोर्ट 4B आहे. 89 रूल जो आहे ना त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 रूल आहेत ना, सब रूल. तर सब रूल 89 4A आणि 4B येतात. हे तुम्हाला काढून दाखवलं ना, 89 मधला तुम्हाला काढून दाखवलं ना आत्ता. मला मी आता दाखवलं कसं, इथे मी आलो पहिले मी 89 ला क्लिक केली, रूल 89 ॲप्लिकेशन फॉर रिफंड ऑफ टॅक्स. ॲप्लिकेशन करण्यापासून पुढे जे रिफंड मिळेल हे सगळं 89 मध्ये तर बरेच आहे, या रूलमध्येच आहे. मग रिफंड कसा काढायचा, रिफंड मिळेल ते ॲप्लिकेशन द्या RFD 01 मध्ये हे येईल. तर पुढे जाऊन जे रूल आलेत रिफंड कसा कॅल्क्युलेट करायचा, कसला रिफंड मिळेल हे सगळे ऑप्शन त्यात दिलेत. आणि मग त्याला डॉक्युमेंटरी प्रूफ पाहिजे, एव्हिडन्स पाहिजे, 2 वर्षामध्ये रिफंड मिळेल, हे सगळं 89 रूलमध्येच दिलं आहे. 89च्या रूलमध्ये तुम्ही बघाल तर 89 रूल जो आहे मध्ये काय ॲप्लिकेशन आहे. सेक्शन 54(1) सांगतो ॲप्लिकेशन फॉर रिफंड. रीड विथ रूल 89. रिफंड कसा मिळेल हे 89 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 54(1) हा पहिले वाचू आपण, मग हा रूल तुम्हाला वाचायला लागेल. 89 खूप लेंथी मोठा रूल आहे. आता याच्यामध्ये ॲप्लिकेशन पहिले सबमिट करा. सबमिट केलं तर याच्यामध्ये जर ॲप्लिकेशन प्रॉपर सबमिट केलेलं नसेल तर क्लेरिफिकेशन मागवलं जात नाही. जर प्रॉपर असेल तर मग कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट असेल तर त्याला मिळते ॲक्नॉलेजमेंट. आणि जर त्यात काय माहिती अधुरी असेल, अपुरी असेल तर मग डिफिशियन्सी मेमो पाठवला जातो, काय अपूर्ण आहे हे ॲप्लिकेशन पुढे प्रोसेस होऊ शकत नाही, डिफिशियन्सी मेमो पाठवला जातो. RFD 1 त्यांनी पाठवला चेक होईल. अक्नॉलेजमेंट काय आहे 0 आणि डिफिशियन्सी मेमो काय आहे
याच्यामध्ये काय डिफिशियन्सी आहे. ओके, दिस हॅज रेफरन्स टू युअर अबव मेन्शन ॲप्लिकेशन फाईल 54. अपॉन स्क्रुटिनी ऑफ युअर ॲप्लिकेशन सर्टन डिफिशियन्सीज हॅव बीन नोटिफाईड बिलो. हे दिलं आहे. आता अशा वेळेला काय होईल पुढे, समजा मला कळलं की माझं ॲप्लिकेशन बरोबर नाही आहे, मलाच माझं कळलं, तर मी माझं ॲप्लिकेशन विड्रॉ पण करू शकतो. ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल. मग हा रूल्स 90मध्ये अमेंडमेंट करून रूल पुढे 4पर्यंत होते. मग सब रूल 5 टाकला त्यामध्ये आणि हा नवीन फॉर्म आणला की विड्रॉ करा माझं ॲप्लिकेशन. ग्राउंड्स फॉर विड्रॉवल रिफंड फाईल द रिफंड ॲप्लिकेशन बाय मिस्टेक. काही चुकीचे त्यामध्ये किंवा रॉंग कॅटेगरी, चुकीच्या कॅटेगरी दिलं. रॉंग डिटेल्स मेन्शन इन द रिफंड ॲप्लिकेशन. आणखीन काय असेल अदर, हे कारण देऊन स्पेसिफाय केलं जाईल. आता एकाने ॲप्लिकेशन केलं, त्यात त्याने 0 डेट सप्लाय त्या पिरियडला केलाच नव्हता आणि फाईल केलं. 0 डेट सप्लाय केलाच नाही आहे, तर RTC रिफंड कसा मिळेल त्याला? त्याने ॲप्लिकेशन केलं तर ऑप्शन काय, रिजेक्ट होणार ते. तुम्ही 0 डेट सप्लाय केला तर इनवॉइस त्या दिसतच नाही आहे, मग त्या फॉर्म्युलाप्रमाणे त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट पण नाही होणार. मग अशा कुठल्या कारणाने कळलं तर ही जी कारणं आहेत किंवा अदर रिझन काय असेल ते विड्रॉ करता येईल. किंवा जर ते कंप्लीट नाही आहे तर त्याला डिफिशियन्सी मेमो दिला जाईल. तशी ही कारणं आहेत, तशीच कारणं तिथे असू शकतात किंवा अदरमध्ये काय वेगळं येईल ते असू शकेल. तसं झालं जर का, तसं जर झालं तर नव्याने फाईल करायचं. जी डिफिशियन्सी आहे ती विचारात घेऊन प्रॉपरली परत फाईल करायचं. मग काय मिळेल त्याला, अक्नॉलेजमेंट मिळेल. आता ही अक्नॉलेजमेंट मिळाली त्याला, तर पुढे RFD 1 झाला, 2 झाला, 3 झाला. RFD 4मध्ये काय होईल की जर 0 डेट सप्लायचा असेल, म्हणजे RTC रिफंड जर घ्यायचा असेल त्याला, तर त्याला 90% प्रोव्हिजनल रिफंड मिळेल विदिन 7 डेज. कधीपासून? RFD अक्नॉलेजमेंट आल्यापासून. ॲप्लिकेशन केलं, डिपार्टमेंटकडे गेलं, त्यांनी व्हेरीफाय केलं आणि त्याला काय दिलं, RFD 2 दिला. तसं त्याला मिळाला RFD 2. तिथपासून काय होईल पुढे, 90% प्रोव्हिजनल. समजा 1 लाख रिफंड मागतोय तो किंवा 10,000 रिफंड मागतोय, तर 90,000 रिफंड 7 दिवसामध्ये दिला जाईल. 7 दिवसांनी. आता हे सगळे जे रूल आहेत ना ते मी वेगवेगळ्या पेजात दिले. तसं हे विड्रॉवलचं आहे, विड्रॉ होईल रूल 90 सब रूल 5 आणि 6 पेज नंबर 31ला दिले. आता याच्यामध्ये काय होतं, हा रिफंड जो आहे हा 60 दिवसामध्ये द्यायचा आहे. रिफंड ऑर्डर विदिन 60 डेज फ्रॉम द डेट ऑफ अक्नॉलेजमेंट. कुठलीही गव्हर्नमेंटकडे कुठली अमाऊंट कुठल्याही व्यक्तीने जर का डिमांड केली द्यायची असेल, ओके, आता तुम्ही पुढे जाऊन डिमांड रिकव्हरी बघाल. डिमांड रिकव्हरी बघाल, समजा एखाद्याने टॅक्स भरलेला नाही आहे, तर रिफंड द्यायचं आहे, त्याला काय डिमांड पाठवलं आहे, ते डिमांड कन्फर्म झालं आहे, तो अपीलला जात नाही आहे, पिरियड निघून गेला 90 दिवसाचा, तर मग त्याची अमाऊंट घ्यायची आहे, ती रिकवर करा. मग काय केलं तर इकडे की तिकडे RFD 7 आहे, ज्यामध्ये जो रिफंड आहे तो ॲडजस्ट केला जाईल. एकतर कम्प्लिटली ॲडजस्ट होईल किंवा पार्शियली ॲडजस्ट होईल. तर कम्प्लिटली ॲडजस्ट झाला तर कम्प्लिटली ॲडजस्ट होईल, अदरवाईज पार्शियली ॲडजस्ट करून बाकीची अमाऊंट त्याला रिफंड दिली जाईल. अशा प्रकारची कुठे रिकव्हरी असेल तर दुसरं एखादं डिपार्टमेंट आहे, जसं इन्कम टॅक्स आहे, त्यांच्याकडनं काय रिफंड असेल तर तो पण रिफंड GSTमध्ये ॲडजस्ट करता येतो. GSTचा रिफंड पण इन्कम टॅक्समध्ये ॲडजस्ट करता येतो. गव्हर्नमेंट एकच आहे ना, गव्हर्नमेंटची कुठलीही अमाऊंट जर टॅक्सपेअरकडे असेल तर गव्हर्नमेंट देताना विचार करतं की ही अमाऊंट त्याला आपण देतोय की दुसरे कुठे याचा डिमांड पेंडिंग आहे का, एक तर त्याच कायद्यामध्ये वेगळ्या प्रोव्हिजनमध्ये त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, रिटर्न फाईल नाही केली किंवा त्याला काय ऑर्डर पाठवले, त्याची रिकव्हरी पेंडिंग आहे, त्यातनं ॲडजस्ट होईल.
आणि मग पुढे 0 डेट सप्लाय नसेल तर मग 90% अमाऊंट जात नाही, मग सगळी प्रोसिजर होईल, 100% अमाऊंट त्याला द्यायला लागेल. पण जर 0 डेट सप्लाय असेल, ITC रिफंड असेल, तर मग 7 दिवसामध्ये 90% अमाऊंट जाईल आणि बाकीची अमाऊंट नंतर दिली जाईल. आता RFD 4 तुम्ही काढून बघाल, RFD 4 काढून बघाल तर त्यामध्ये तुम्हाला त्याचप्रमाणे इकडे दिसेल. RFD 4 मध्ये हे सगळे 89 रूलमध्ये असल्यामुळे तुम्हाला सगळीकडे 89 रूलचा रेफरन्स दिसेल. मोठा रूल आहे 89. मध्ये बघा, अमाऊंट ऑफ रिफंड क्लेम किती आहे, इथे आकडा असेल CGST, GST, IGST. 10% ऑफ द अमाऊंट क्लेम ॲज रिफंड. किती आहे 10%ची अमाऊंट? बॅलन्स अमाऊंट जी आहे, अमाऊंट ऑफ रिफंड सँक्शन, हे पहिले केलं जाईल आणि यातील 90% अमाऊंट रिफंड दिलं जाईल. बँक डिटेल्स आहे ना. मग पेमेंट ऑर्डर आहे, पेमेंट ऑर्डर RFD 5 मध्ये. मग ह्याचं पण तुम्ही रूल बघाल तर रूल 91.3, 92.4 जिकडे जिकडे याचा रेफरन्स येणार ते रूल वर दिलेत. याच्यामध्ये काय होतं, एका प्रोसिजरमध्ये बरेच रूलमध्ये रेफरन्स येतो, त्यामुळे हे रिफंड कॉम्प्लिकेटेड वाटतं. तर जरी वाचायला गेलो का तर तुम्ही ज्याप्रमाणे फॉर्म बघाल, रूल बघाल, तुम्हाला कनेक्ट होता येईल की आपण कुठल्या रूलनी करतोय. सेक्शन तुम्हाला कळला 54 आहे, पण रूल कुठलाही प्रोसिजरला मग बघायला लागेल ते. त्याप्रमाणे इथे दिसतंय नेट रिफंड अमाऊंट सँक्शन किती आहे. जर उशिरा झाला रिफंड दिला तर मग इंटरेस्ट द्यायला लागेल, तो इंटरेस्ट येईल. खाली डिटेल्स ऑफ बँक, म्हणजे ही माहिती जी आहे ना, ही माहिती जी आहे RFD 4 मध्ये रिफंड अमाऊंटची आहे. मग यानंतर RFD 5 मध्ये ॲक्च्युली पेमेंट होतं. ऑर्डर सँक्शन होईल. ऑर्डर जी आहे प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर, रिफंड सँक्शन ऑर्डर नंबर इकडे येईल. आणि इकडे प्रोव्हिजनल रिफंड झाला का रिफंड सँक्शन किंवा रिजेक्टेड. प्रोव्हिजनल अमाऊंट दिली आहे, किती दिली आहे इकडे येईल. अमाऊंट रिफंड किती झाली, किती व्हायची आहे, किती बाकी आहे, हे सगळं येईल. रिजेक्ट करायचं आहे तर रिजेक्ट कशी केली येईल. ॲडजस्ट केली तर ॲडजस्ट अगेन्स्ट आउटस्टँडिंग एक्झिस्टिंग लॉ. गव्हर्नमेंटची कुठली अमाऊंट आहे, मग ती वॅटमध्ये असो, GST मध्ये असो, इन्कम टॅक्समध्ये असो, कुठली ॲडजस्ट झाली ती सगळी माहिती त्याला प्रोव्हाइड केली आहे टॅक्सपेअरला. तुझी अमाऊंट आम्ही जी रिफंड देणं तुला तुझा हक्क आहे, त्यातनं अमाऊंट आम्ही ॲडजस्ट का केली. ऑर्डर फॉर विथहोल्डिंग ऑफ द रिफंड, विथहोल्ड केला आहे. रिझन फॉर विथहोल्डिंग, रिकव्हरेबल ड्यूज नॉट पेड. ओके. इन व्ह्यूज ऑफ सेक्शन 54(11) काय बघायचं आपल्याला. ओके. ऑन अकाउंट ऑफ फ्रॉड, सिरियस नेचर आणि अदर रिझन, रेकॉर्ड फॉर पर्सनल हिअरिंग, हे सगळं येईल. म्हणजे विथहोल्ड करण्यापूर्वी आहे ना त्याला बोलवायला लागतं पर्सनल हिअरिंगला. विथहोल्ड करायचं आहे का करू नये त्याला बोलवलं जाईल. मग त्यांनी काय सांगितलं आहे त्याची माहिती इकडे, रेकॉर्ड ऑफ पर्सनल हिअरिंग. ऑर्डर फॉर रिलीज ऑफ विथहोल्ड रिफंड, रिफंड विथहोल्ड केला, त्याला बोलवलं आणि नंतर विथहोल्ड केलेला आहे तो रिलीज करायचा आहे. ऑर्डर फॉर रिलीज ऑफ विथहोल्ड रिफंड. नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिफंड, नोटीस फॉर रिजेक्शन ॲप्लिकेशन फॉर रिफंड. डिफिशियन्सी मेमो वेगळा विषय आहे. आता इथे ते रिफंड त्याला मिळू शकत नाही, तर काय कारण आहे.
रिप्लाय टू शो कॉज नोटिस, तो रिप्लाय करेल टॅक्स पेअर. आता हे 10 कोणा करताय, UN किंवा जे राजदूत वगैरे असतात, कन्झ्युलेट एम्बॅसी, त्यांना काय दिलंय, UN दिलंय ना ज्यांना, UN होल्डर. हां, एक GST व्यापाऱ्यांना असतो ना, यांच्याकरता युनिक आयडेंटिटी नंबर दिलेला आहे. ते काय करतील, इथे UN टाकतील. UN काय, नेम काय, ॲड्रेस काय, त्यांनी जे परचेस केलं आहे ते सेल काय करत नाही. त्यांनी जे परचेस केलं आहे, इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे, त्याचा रिफंड त्यांना देण्याकरता. आता हा रूल बघा इकडे 95(1) आहे. आता हे ॲप्लिकेशन फॉर रिफंड ड्युटी फ्री शॉप, ड्युटी पेड शॉप, रिटेल आउटलेट्स, हा रूल 95A जो आहे, हा बघ तर नाही येतो. कशा करता होता, रिटेल आउटलेट जे आहेत डिपार्चर एरिया ऑफ एअरपोर्टमध्ये, बियॉन्ड इमिग्रेशन काउंटर मेकिंग टॅक्स फ्री सप्लाय टू एन आउट गोईंग इंटरनॅशनल टुरिस्ट. तर एखादं प्लेन डायरेक्ट नसतं, ते मुंबई एअरपोर्टला येईल एका ठिकाणावरनं आणि तिकडनं पुढे जाईल. डायरेक्ट प्लेन नाही, आपण ट्रेनने कसं जातो, एका ठिकाणी जा, ट्रेन चेंज करा, दुसरी करा, तसं इथे अशा ठिकाणी आहे. मग तिकडे लोक थांबतात, दुसरा प्लेन 4 तासांनी असेल, मग तिकडे त्यांच्या काय गरजा असतील, फूड, इतर वस्तू घेतील त्या शॉपमधनं, त्यांच्याकडून टॅक्स नाही घ्यायचा. याच्याकरता हा रूल होता, त्यांना रिफंड द्यायचा त्या आउटलेट शॉपला. रिफंड ऑफ टॅक्सेस टू द रिटेल आउटलेट एस्टॅब्लिश इन डिपार्चर एरिया. आता जर का हा रूल कॅन्सल केला आहे, याचं रिझन काय माहीत नाही. जर का अशा प्रकारे टुरिस्ट येतील, त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा नाही. आता भारतामधनं कोण जात असतील आणि त्यांच्याकडनं इतर टॅक्स घेत असतील, तर भारतामध्ये धोरण स्वीकारलं की आपण पण टॅक्स घ्यायचं, हे रिफंड द्यायचाच नाही, घ्या पूर्ण अमाऊंट. जे कन्झ्युलेट किंवा एम्बॅसी आहे त्यांना रिफंड सगळेच दिला जातो पूर्ण जगामध्ये, तर आपण देऊ. संपूर्ण जगामध्ये आपल्या टुरिस्टला जर का रिफंड देत असेल तर आपण इतर टुरिस्टला रिफंड देऊ. जर नसतील देत कुठे, तर हा आता काय केला, हा नियम कॅन्सल केला. हा नियम नाही, पहिले रिफंड ह्यांना पण होता, हा ओमिट केला रूल. काय करताय, मग हा फॉर्म यायचा, म्हणजे हे शॉपवाले हा फॉर्म ते ॲप्लिकेशन करायचे आणि त्यातून मग तो ऑप्शन चूज करून ते रिफंड घेत होते. तर हा ऑप्शन नाही. इनवर्ड सप्लाईज त्यांनी जो घेतला आहे त्याचा रिफंड आहे. करस्पॉन्डिंग आउटवर्ड सप्लाईज, ही माहिती इकडे डिटेल्स ऑफ सप्लाईज, ही माहिती ते भरत होते. आता हे फर्निशिंग ऑफ बॉन्ड किंवा LUT याच्याकरता रूल 96A आहे. RFD 11. जसं मी ऑनलाईन भरायला जातो, मला भरायचं असेल तर मी काय करीन, इकडे जाऊन परत मला हा रूल जेव्हा वाचतो मी असा, त्यावेळेस मी इकडे जाऊन पोर्टलला बघतो की मला हे करायचं, मी कसं करणार. रूल तर कळला, मला सेक्शन कळला, रूल कळला. मग पुढे जाऊन मी बघा इकडे LUT आहे. कुठे LUT ॲप्लिकेशन, अप्लाइंग फॉर रिफंड बाय एम्बॅसी, हा 10 आहे बघा आता. आणि RFD 11 दिसतो इकडे, फायलिंग ऑफ लेटर ऑफ अंडरटेकिंग, युजर मॅन्युअल. कुठे जाऊन काय करायचं आहे हे बघा, LUT करायचं आहे. जेव्हा मी याला क्लिक करीन इकडे, मग मला इथे काय भरायला लागतं, LUT ॲप्लिकेबल अप्लाइड फॉर फिनान्शियल इयर. आता मी 24-25 करता हे ॲप्लिकेशन जेव्हा करायला जाईन, मला महाराष्ट्राला ऑप्शन भरता येतो की मला एप्रिल 24 ते मार्च 25 पर्यंत हे मिळणार. आता डॉक्युमेंट अपलोडेड प्रिव्हियसली लेटर ऑफ LUT. आता LUT देतच नाही, काय होतं तिकडे जो अकाउंटमेंट नंबर येतो ना, तोच डीम टू बी LUT नंबर आहे. याप्रमाणे इकडे काय हे भरायला लागतं फक्त. रूल 96A प्रमाणे काय, एक्सपोर्ट द गुड सर्व्हिसेस सप्लाइड विदाउट पेमेंट ऑफ
ठीक आहे. टू ऑब्झर्व ऑल द प्रोव्हिजन ऑफ द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट अँड रूल्स मेड देअर अंडर. आणि खाली पे द आय टी फेल्युअर टू एक्सपोर्ट द गुड्स. हां, हे 3 ऑप्शन चूज करायचे. आय वी हॅव डिक्लेअर दॅट. ही माहिती भरायची. 2 विटनेस लागतात. नेम ऑफ विटनेस 1, विटनेस 2. ही माहिती भरली, सबमिट केलं का इमिजिएटली सिस्टम थ्रूज काय येतो, अक्नॉलेजमेंट नंबर येतो. डिपार्टमेंटकडनं अप्रुव्हल येत नाही काय. जो नंबर येईल तो मग इनव्हॉइसवर टाकायचा. या इथे बघा LUT नंबर इनव्हॉइसवरती देण्याकरता इथे ऑप्शन दिला आहे आणि खाली पिरियड दिला आहे. कुठल्या पिरियड करता. आणि देशाबाहेर जर माल जात असेल तर मग इथे कंट्री द्यायला लागते, कुठली कंट्री. ओके. नेम ऑफ द कंट्री ऑफ डेस्टिनेशन इज टू बी मेन्शन. आता इथे इंडोनेशिया आहे. कंट्री इंडोनेशिया आणि नंबर आणि पिरियड. RFD 11 एवढे याचे. हे तिकडे जे बघितलं आपण ते तिकडे दिसतं तुम्हाला. हे या प्रकारे डिक्लेरेशन आहे. मग पुढे विटनेस घेतलेत त्यांनी. क्लिअर ना सगळे फॉर्म. आता मी तुम्हाला लिस्ट जी दिली आहे इकडे, हे पहिले रिफंड कोणाकोणाला मिळेल, हे रूल काय ते पण दिले. हे सगळे लिस्ट ऑफ रिफंड फॉर्म दिले. तुम्हाला सेक्शन कळतो, रूल कळतो, फॉर्म सगळे कळतात. थोडासा वेळ द्यायला पाहिजे. मी तुम्हाला जेवढं दाखवलं त्यातनं पण बरंच काय कळतं. पण तुम्ही स्वतःहून जर वेळ दिला तर तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. मग तुम्ही ॲक्च्युली जेव्हा काम करायला जाल तुम्हाला क्लिअर असेल की आपण नक्की काय करतोय. काहीच माहीत नसताना पण लोक काम करतायत ना. मग जर कळलं व्यवस्थित तर कामाचा स्तर काय असेल तुम्ही विचार करा. ॲटलीस्ट जेव्हा ते काम येईल तेव्हा तरी तुम्ही बघितलं पाहिजे की नक्की त्याच्या तरतूद काय, सेक्शन काय, रूल काय, फॉर्म काय. एकदा बघितलं तुम्ही पुढे बघायची गरज नाही. तुमचं पाठ होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल की आपण काय करतोय. आता हे इकडे RFD 7 मध्ये पार्ट ए तुम्ही बघितला असेल, पार्ट बी बघितला असेल. कशा करताय, विथहेल्ड करायचं आहे, विथहेल्ड केला. आता आपण हे जेव्हा वाचू तेव्हा तेच सगळं येईल जे आपण ॲक्च्युअलीमध्ये करतोय. कुठले कुठले फॉर्म आहेत हे सगळे आले. ते शोकॉज त्याला पाठवली की तुमचा रिफंड का आम्ही रिजेक्ट करू नये, तर तो रिप्लाय करेल 15 दिवसामध्ये. 1 ते 9 फॉर्म यामध्ये दिलेले आहेत. पेमेंट कशामध्ये येईल, RFD 06 मध्ये येईल पेमेंट. ऑर्डर कुठे येईल, RFD 4 90% रिफंड आहे. आणि इथे 5 मध्ये पेमेंट ॲडवाईस काढला जातो आणि तो पेमेंट ॲडवाईस पेमेंट कोण करतं, जे इन्कम टॅक्सचा पेमेंट करतात, रिफंड देतात. गव्हर्नमेंटची एक सिस्टम आहे, त्यांना ही माहिती पाठवली जाते. त्यांच्याकडे पैसे असतात गव्हर्नमेंटचे. म्हणजे ज्यावेळेस रिफंड दिला जाईल तेव्हा जो रिफंडचा जो काही जे काय इथे दिलेला आहे हे पेमेंट ॲडवाईस पाठवला जाईल. त्या सिस्टममधनं काय होईल, हे पेमेंट होईल. आलं लक्षात. ऑर्डर काढणं एवढंच POचं काम आहे. ॲक्च्युली पेमेंट देण्याकरता वेगळ्या डिपार्टमेंट आहे, त्याला काय म्हणतात, PFMS सिस्टम ना, त्यांच्याकडे ते पाठवलं जातं. आणि मग ते त्या ऑर्डरप्रमाणे पेमेंट पुढे
टॅक्सपेअरच्या अकाउंटला ट्रान्सफर करतात. त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट काय आहे की ज्यावेळेस एक कन्झ्युमर वेलफेअर फंड आहे, याच्यामध्ये कन्झ्युमर वेलफेअर फंड आहे, याचा सेक्शन 57 आहे आणि 58 आहे, युटिलायझेशन ऑफ फंड. जर एखादा व्यक्ती रिफंड मागतो तर इन्सिडन्स ऑफ टॅक्स कोणाकडे? समजा एका व्यापाऱ्याने 12% टॅक्स घ्यायला पाहिजे, तो 18% कलेक्ट केला आणि त्यांनी सांगितलं 6% रिफंड द्या. जर तू रिसिपियंटकडनं B2C सप्लाय करून जर 18% कलेक्ट केले तर तू एक्स्ट्रा टॅक्स कलेक्ट केला आहे. तू 12% भरायला पाहिजे, कारण कलेक्ट 18 केला तर 18 भरला त्यांनी. मग 6% अमाऊंट जी एक्स्ट्रा भरली आहे ती कोणाच्या पॉकेटमधनं गेली? कन्झ्युमरच्या ना. आणि कन्झ्युमर ट्रेस होत नाही. ते म्हणे बाबा कन्झ्युमर मला माहीत नाही, मी घेतले 18%, तू घेतले, तू भरले, तुझ्या पॉकेटमधून भरले नाही ना. म्हणजे इन्सिडन्स ऑफ टॅक्स कोणाकडे? कन्झ्युमरकडे आहेत, जे ट्रेसेबल नाही आहेत. मग त्यावेळेस ती 6% अमाऊंट कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जमा केली जाते आणि ती कन्झ्युमरच्या कशा प्रकारे ती वापरायची हे सेक्शन 28 मध्ये दिले. म्हणजे जेव्हा मी ॲप्लिकेशन करीन तेव्हा डिपार्टमेंटने काय बघायचं आहे की जो पिरियड दिला आहे 2 वर्षामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे. रिफंड मला घ्यायचं आहे तो कुठल्या पिरियडचा रिफंड आहे, तिथपासून 2 वर्षामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे. केलं आहे का? ओके. दुसरं, जे डॉक्युमेंटरी इव्हिडन्स आहेत ते प्रॉपर दिलेत का? दिलेत. तिसरं, याचा रिफंड मला बनतो का? इन्सिडन्स ऑफ टॅक्स कोणाकडे ते बघायचं. म्हणजे जर ह्यामध्ये इन्सिडन्स ऑफ टॅक्स त्याच्याकडे असेल म्हणजे माझ्या पॉकेटमधून टॅक्स गेला आहे, डॉक्युमेंट त्याप्रमाणे मी दिलेत आणि विदिन द पिरियड दिलेत, तर त्या तो रिफंड घ्यायला एलिजिबल आहे. आणि जर इन्सिडन्स ऑफ टॅक्स कलेक्ट करून मी भरला आहे पण इन्सिडन्स ऑफ टॅक्स पास दुसऱ्याकडे केलेला असेल, मग ते कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये अमाऊंट जाईल. 54 मध्ये तुम्हाला रिफंडच्या प्रोव्हिजन आहेत. जे UN किंवा कन्झ्युलेट एम्बॅसी आहेत त्यांच्याकरता 55 मध्ये दिलेलं आहे. आणि उशिरा रिफंड दिला तर 6% इंटरेस्ट मिळेल, हे 56 मध्ये दिले. 55-56 मध्ये फार काय नाही आहे, सगळं काय आहे ते 54 मध्येच आहे. सेक्शन 54च मेन आहे. आणि रूल 89 मध्ये बघाल त्या ॲप्लिकेशन फॉर रिफंड आहे, अक्नॉलेजमेंट 90 मध्ये आहे, ग्रँट ऑफ प्रोव्हिजनल रिफंड 91 मध्ये आहे, ऑर्डर सँक्शनिंग रिफंड ऑर्डर काढायची जी काय प्रोसिजर आहे ती 92 मध्ये आहे, क्रेडिट ऑफ द अमाऊंट ऑफ रिजेक्टेड रिफंड क्लेम ही 93 मध्ये आहे, ऑर्डर सँक्शनिंग इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंड ही 94 आहे, रिफंड टू ऑफ टॅक्स टू सर्टन पर्सन हा 95. हा रूल यांच्याकरता सर्टन केसेस जे आहेत यांच्याकरता रूल. 90A LUD किंवा बॉन्ड करता. 96B रिकवरी ऑफ रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड इनपुट टॅक्स क्रेडिट ऑर टॅक्स पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स वेअर एक्सपोर्ट प्रोसेस आर नॉट रिअलाइज स्टिप्युलेटेड पिरियड. म्हणजे जर का गुड्स एक्सपोर्ट केले आणि जर तिथून त्याचं जी अमाऊंट आहे त्या सप्लायची ती आलीच नाही, म्हणजे गव्हर्नमेंट बेनिफिट का दिला आहे? हा फॉरेन करन्सी याही म्हणून दिलं आहे. गुड्स एक्सपोर्ट केले आणि पैसे आलेच नाही, तर मग जो काय रिफंड दिला आहे नॉट रिअलाइज त्याविषयी रूल आहे. 97 रूल कन्झ्युमर वेलफेअर फंड. आणि आत्ता आपण सगळं रिफंडची प्रोसेस ऑनलाईनच करतो, पूर्वी मॅन्युअल करायला लागायची, तेव्हा हा रूल लागायचा. मॅन्युअल फायलिंग आणि प्रोसेस 97 हे लागायचं. ते काही ऑनलाईन होतं, मग डिपार्टमेंटला जायला लागायचं डॉक्युमेंट घेऊन, सगळं ऑनलाईन जात नव्हतं. सेफ्टी फॉर वन एनी पर्सन क्लेमिंग रिफंड ऑफ एनी टॅक्स. मी जे 89(4) आणि 89(5) हे मी उद्या घेणार.
4A 89 4A 4B आज घेतले म्हणजे डीम एक्सपोर्ट मर्चंट एक्सपोर्ट हे आहे ते उद्या घेईन. युनिटेड टॅक्स स्ट्रक्चर. आता फक्त मी काय करतो एक ओव्हरव्ह्यू घेतोय की आपल्याकडे काय प्रोव्हिजन आहेत, काय रूल आहेत, काय फॉर्म आहेत. एनी पर्सन क्लेमिंग रिफंड ऑफ टॅक्स, refund of any tax and interest if any paid on such tax or any other amount paid by him may make an application before the expiry of 2 वर्ष. 2 वर्ष मी जे बोललो ते इथे 54(1) मध्ये फ्रॉम द रिलिव्हंट डेट. आता 2 वर्ष वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये रिलिव्हंट डेट खाली डिफाईन केले की कुठल्या ट्रान्झॅक्शनमध्ये रिलिव्हंट डेट कधी आहे. म्हणजे डीम एक्सपोर्ट करतं तर रिलिव्हंट डेट काय, झिरो डेट सप्लाय करता तर रिलिव्हंट डेट काय, मर्चंट एक्सपोर्टर आहे त्या केसमध्ये रिलिव्हंट डेट काय ते दिलेलं आहे. रिलिव्हंट डेट रूल 89 बघायचं आहे. ठीक आहे, 2 वर्ष इथे कळलं तुम्हाला. आणि रिलिव्हंट डेट एक्सप्लेनेशन 2 सेक्शन 54 त्यामध्ये दिलेलं आहे रिलिव्हंट डेट काय. आणखीन provided that a registered person claiming refund of any balance electronic cash ledger. आता आपण 49(6) बघितलं होता ना, the balance in the electronic cash ledger after payment of tax, interest, penalty, fee or any other amount payable under this act or the rules made thereunder हे कशाप्रमाणे मिळेल त्या refunded in accordance with the provision of section 54. 54 मध्ये प्रोव्हिजन आहे ती कुठे आहे तर ह्या प्रोव्हिजनमध्ये की जर रिफंड कॅश लेजरचा असेल इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 49(6) म्हणजे त्या कॅश लेजरचा रेफरन्स कुठे दिला आहे, इकडे दिला आहे. अमाऊंट जर असेल मे क्लेम सच रिफंड इन सच फॉर्म अँड मॅनर. रूल 89 मध्येच तो रिफंड घेता येतो. आता जे क्रेडिट आहे किंवा आउटपुट टॅक्स आहे तर कुठल्या क्रेडिटचा रिफंड मिळेल हे 54(3) वर दिलं आहे. 54(3) मध्ये दिलं आहे की सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 10. म्हणजे जर गव्हर्नमेंटचं दुसरं कुठलं घेणं असेल तर या रिफंडमधनं काय होईल, विथहोल्डिंग ऑफ रिफंड. रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट द एंड ऑफ एनी टॅक्स पिरियड सब्जेक्ट टू काय, विथहोल्ड. मग ते देणं असेल तर ते रोखून ठेवलं जाईल किंवा मग पुढचा हा 10 बघू आपण पुढे. ठीक आहे, प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस अदर दॅन. सगळ्या आय टीचा रिफंड सरसकट मिळत नाही. त्यांनी केस दिल्या तेवढ्याच केसमध्ये आय टीचे रिफंड मिळतो. कुठली केस आहे, झिरो डेट सप्लाईज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. झिरो डेट सप्लाईज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. आता झिरो डेट सप्लाय डिफाईन कुठे केलं, जसं आपण डीम एक्सपोर्ट बघितला 147. बरं आहे, मर्चंट एक्सपोर्ट कुठनं आला तर जीएसटी काउन्सिलमध्ये मीटिंग झाली त्यातून मग ठरलं की त्यांना कन्सिडर रेट द्यायचा. तसं हे झिरो डेट सप्लाय जो आहे मीन्स एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ, नेमली एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. आता एक्सपोर्ट GHR 1 मध्ये 6A मध्ये येतो हे लक्षात घ्या. आणि सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ फॉर ऑथोराइज ऑपरेशन टू ए स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. या दोघांना काय म्हटलं जातं, झिरो डेट सप्लाय. दाखवायचा कुठे, 6A 6B. मग लगेच हे सगळं रिकॉल झालं पाहिजे. एवढा तुम्हाला समोरचे व्हिज्युअलाइज झाला पाहिजे की अरे हे आपण बघतोय हे GHR 1 ला कुठे, त्रिभीत कुठे, सप्लाय दाखवतो कुठे, ती परत परत का दाखवतो, तुम्हाला हे बघूनच पाठ व्हावं.
6B आणि 6C इकडे दिलेत आणि जर मी फॉर्मॅट काढून बघितला सिक्स ए एक्सपोर्ट 6B. आता 6B आणि 6C हे काय असतात, यांच्याकडे GST नंबर असतो. महिनी काय केलं आहे, एकत्रच टाकायला सांगितलं की तुम्ही GST नंबरवाले B2B सगळे इकडे टाका. मग 4A असेल, 4B असेल, मग 6B 6C म्हणजे B2B सेज डीम एक्सपोर्ट, नॉर्मल B2B सेजमधले आणि डीम एक्सपोर्ट हे इथेच टाकायचे. देशाबाहेर जातील ते इकडे जाईल 6A मध्ये. मग इथे काय येईल, एक्स्ट्रा माहिती काय येईल, शिपिंग बिल आणि पोर्ट कोड. लक्षात घ्या, इथे काय जेव्हा मी हे टाकतो एक्स्ट्रा माहिती काय इकडे, इथे ज्यावेळेस मी पोर्ट कोड टाकतो आणि त्या पोर्टवरती शिपिंग बिल बनलं आहे आणि मग ती शिपिंगची डेट, ही एक्स्ट्रा माहिती आहे एक्सपोर्टसाठी. क्लिअर आहे 6A. पण हे दाखवण्याचे कॉलम टेबल वेगवेगळे आहेत. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 17(5). 17(5) कशाला करताय, ब्लॉक क्रेडिट. जर क्रेडिट ब्लॉक नसेल, क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स मे बी अवेल फॉर मेकिंग झिरो टॅक्स सप्लाईज. आणि खाली काय म्हटलंय, सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. म्हणजे डोमेस्टिकली एक्झाम सप्लाय जरी असेल तरी पण त्याचा ITC घेता येईल, ITC रिफंड घेता येईल. ओके. आता फ्रूट ज्यूस जर एक्सपोर्ट करतो तर फ्रूट ज्यूस वरती काय GST आहे. फ्रूट परचेस केले ते एक्झाम्प्ट आहे ना. फ्रूट ज्यूस पण समजा एक्झाम्प्ट असेल, त्याचं जे इनपुट आहे त्या केमिकल वापरले असतील, अजून काय वापरले असतील, त्याच्यावर टॅक्स भरला गेला आहे. पण जी वस्तू एक्सपोर्ट करतोय, ज्यूस एक्सपोर्ट करतोय आणि ते एक्झाम्प्ट असेल, भारतामध्ये एक्झाम्प्ट आहे, त्याचा ITC मिळत नाही. पण एक्सपोर्ट जर करता तर तुम्ही जे इनपुट वापरला, इनपुट सर्व्हिसेस वापरल्या, तर त्याचा ITC रिफंड मिळेल. नॉटविथस्टँडिंग दॅट सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. ओके. आपण रूल 42 का बघतो, अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता बघतो की तुम्ही टॅक्सवर सप्लाय करताय, एकदम सप्लाय करताय, इनपुट दोन्ही वापरले असतील तर मग काय करा, अपॉर्च्युनिमेंट. कॅपिटल गुड्सचं अपॉर्च्युनिमेंट 43 मध्ये. पण तेच जर एक्सपोर्ट केलं तर मग त्याचा पूर्ण ITC रिफंड मिळेल. A registered person making zero tax supply shall be eligible to claim refund of unutilized input tax credit on supply of goods services or both without payment of IGST under bond किंवा LUT in accordance with the provision of section 54 जो आता बघतोय आपण of the CGST Act or the rules made thereunder subject to such condition आणि safeguard. हे प्रिस्क्राईब केले जाते, त्याचा रिफंड मिळेल. पण खाली सेफगार्ड त्यांनी काय केले, हा 96B रूल जो बनला आहे, वेअर एनी रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स or of IGST paid on export of goods has been paid to an applicant, but sale proceeds in respect of such export goods shall not be realized in full किंवा part. गुड्स सप्लाय तर केले, आउट ऑफ इंडिया गेले गुड्स, पण त्याचं गुड्स विकली ते फॉरेन करन्सी आलीच नाही त्या बँकेमध्ये. in India within the period allowed under the Foreign Exchange Management Act. शॉर्टमध्ये याला फेमा म्हणतात. फेमा ॲक्टमध्ये ते पैसे, फेमा ॲक्टमध्ये काय दिलं आहे, पिरियड दिला आहे, पिरियड अलाउड, इंडिया विदिन द पिरियड अलाउड. सपोज 90 दिवस पिरियड त्याचा असेल तर त्यात ते पैसे आले पाहिजे. इन्क्लुडिंग एनी एक्सटेन्शन ऑफ सच पिरियड, द पर्सन टू हुम द रिफंड हॅज बीन मेड शॅल डिपॉझिट द अमाऊंट सो रिफंडेड. म्हणजे जो पिरियड आहे किंवा एक्सटेन्शन पिरियड आहे, द पर्सन टू हुम
नॉट बीन रिअलाइज झाले नाही तर काय होईल? द पर्सन टू हुम द रिफंड हॅज बीन मेड, ज्याला रिफंड मिळाला आहे, आयदर कस्टमरना मिळाला आहे आउटपुट टॅक्सचा रिफंड किंवा RTC रिफंड GST पेमेंटना मिळाला आहे. टू द एक्सटेंट नॉन रिअलायझेशन ऑफ सेल प्रोसीड अलॉंग विथ ॲप्लिकेबल इंटरेस्ट सकट जी अमाऊंट रिफंडची घेतली आहे इंटरेस्ट सकट विदिन 30 days ऑफ द एक्सपायरी ऑफ द सेट पिरियड, जो फेमा ॲक्टमध्ये पिरियड दिला आहे त्यामध्ये ती अमाऊंट रिलीज झाली नसेल फुल्ली किंवा पार्टली, तर त्या अमाऊंटमध्ये इंटरेस्ट 30 दिवसामध्ये तो पिरियड संपल्यामध्ये विदिन 30 days त्यांनी रिफंडची अमाऊंट काय केलं पाहिजे? ॲज द केस मे बी एक्सटेंडेड पिरियड फॉलोइंग विच the amount refunded shall be recovered in accordance with the provision of section 73-74 of the act as the case may be, as is applicable for recovery of erroneous refund along with interest under section 50. जर ती अमाऊंट आली नाही तर त्या कारणाने रिकवर केली जाईल where the sale provided that where the sale proceeds or any part thereof in respect of such export goods are not realized by the applicant within the period allowed under the FEMA Act, किंवा the RBI writes of the requirement of realization of the proceed on merits, the refund paid on shall not be recovered. ते refund recover केले जाणार नाही. म्हणजे पिरियड नंतर अमाऊंट आली किंवा RBIने राईट अप केली तर मग रिकव्हरी प्रोसिजर 73 किंवा 74 प्रमाणे लागू होणार नाही. Where the sale proceeds are realized by the applicant in full or part after the amount of refund has been recovered from him. रूल 1 मध्ये काय रिकवर केली जाईल, ती रिकवर त्याकडनं केली आणि and the applicant produces evidence about such realization within a period of 3 months from the date of realization of sale proceed. The amount so recovered shall be refunded by the proper officer to the applicant to the extent of realization of sale proceed, provided that the sale proceed have been realized within such extended period as permitted by the Reserve Bank of India. सेल प्रोसीड नाही आले तर ते रिकॉर्ड होईल आणि जर ती फेमा ॲक्टचा पिरियड दिला त्यानंतर रिअलाइज झाली फुल और पार्ट त्याकडे रिकवर केली गेली ना अमाऊंट, मग ती आली आम्हाला अमाऊंट प्रोड्यूस केले. आता बघा एखाद्या डिस्प्युटेड माल खराब आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे तर ते अमाऊंट देणार नाही ना. फेमा ॲक्टमधला पिरियड निघून गेला, रिफंड त्यांनी घेतला आहे, त्याला ती अमाऊंट काय करायला लागेल, त्या रिकव्हरीच्या स्कोपमध्ये येईल ती अमाऊंट त्याला भरायला लागेल. त्यावर रिकव्हरी प्रोसिडिंग अदरवाईज काय होईल, चालू होईल आणि मग तो त्यांनी रिझॉल्व केला प्रॉब्लेम, त्याचा रिझॉल्व केला त्याला सेल प्रोसीड मिळेल ना. वेअर द सेल प्रोसीड्स आर रिअलाइज बाय द ॲप्लिकंट इन फुल और पार्ट आणि त्याने त्याचा पुरावा दिला विदिन 3 months फ्रॉम द डेट ऑफ रिअलायझेशन ऑफ सेल प्रोसीड्स द अमाऊंट सो रिकवर्ड शॅल बी रिफंडेड. मग ती अमाऊंट रिकवर्ड झाली ना त्याला, मग परत काय होईल, त्याला PO रिफंड देईल टू द ॲप्लिकंट टू द एक्सटेंट ऑफ रिअलायझेशन ऑफ सेल प्रोसीड्स provided that sale proceeds have been realized within the such extended period as permitted by the RBI. आता हा पण तुमचा कसा पॉईंट आहे, आपण एक ऑडिटचा पॉईंट होऊ शकतो की जो जिरो सप्लाय करतो त्याला त्याची जी सेल प्रोसीडची अमाऊंट आहे ती आली की नाही आली. सेल प्रोसीडची अमाऊंट आली हे कळवण्याची कुठलीही ऑब्लिगेशन नाही ना टॅक्सपेअरला की तुम्ही रिफंड घेतला तर तुम्ही कळवा की तुम्हाला सेल प्रोसीड आलं की नाही आलं, फुल्ली आलं का पार्टली आलं, नाही कळलं तर त्याच्यावरती रिकव्हरी प्रोसिजर लागू शकते ही तरतूद आहे. पण ते कळणार कसं काय, म्हणजे ऑडिटमध्येच कळणार ना. कुठे डिक्लेरेशन देणं हे ऑब्लिगेशन नाही आहे टॅक्सपेअरवरती, म्हणजे हा ऑडिटचाच पॉईंट होईल. ऑडिट केलं तर कळलं, अदरवाईज नाही कळणार. मला प्रश्न पडलाच ना की कसं कळणार, डिपार्टमेंटला कसं कळणार की ह्याला सेल प्रोसीड रिअलाइज झाली की नाही झाली, आम्ही कशी काय त्यावर रिकव्हरी प्रोसिडिंग लागू करू, नाही कळणार. ऑडिट केलं तरच कळणार, इन्स्पेक्शन केलं तरच कळणार.
रिटर्न भरून तुम्ही काय करता, सोडून करता. रिटर्नमध्ये तीच माहिती द्यायची आहे, एवढी सांगितली आहे. हे त्यात हे सांगितलं नाही रिटर्न भरताना की तुम्ही जर का RTC रिफंड घेताय ते प्रोसिजर तुम्हाला आली आहे का, किंवा ते कळवायचा वेगळा कुठला सोर्स मार्ग नाही आहे, कुठलं कंप्लायन्स नाही आहे असं ते कळवण्याचं. ओके, तुम्हाला हे प्रश्न असे पडले पाहिजेत किंवा हे कसं कळणार, ऑडिट केल्यावरच कळणार, इन्स्पेक्शन केल्यावरच कळणार, स्क्रुटिनीमध्ये कळणार नाही, कारण की तशी कुठली प्रोसिजर नाही. तुम्हाला स्क्रुटिनीमध्ये काय कळतं, काय हां मग ते असेल तर तुम्ही मागवाल. हां बस, मग तुमच्याकडे तसं काय स्कोप आहे तुम्ही मागवाल. सोर्सेस काय कुठून कळेल ते तुम्ही, तुमच्याकडे जे अधिकार आहे ते तुम्ही वापरू शकता. ते हे सेफगार्ड दिलंय. उद्देश RTC रिफंड का दिला जातो, कारण की तुम्ही फॉरेन करन्सी आणताय इंडियामध्ये, म्हणून तुम्हाला रिफंड दिला जातो आउटपुट टॅक्सचा किंवा RTCचा. जर फॉरेन करन्सी येत नाही तर तुम्हाला हा बेनिफिट घेण्याचा अधिकार नाही. मग यासाठी त्यांनी सेफगार्ड केलेत. The government may, on the recommendation of the council and subject to such conditions, safeguard and procedure by notification specify class of registered person who make zero supply on payment of IGST the claim refund of the tax so paid घेऊ शकतात. The class of goods services of which supplier accounts with the no refund of unutilized imported credit on account of zero supply of goods services or IGST on account of the goods shall be allowed where such zero supply of goods subject export duty. याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी असेल त्याचा रिफंड दिला जाणार नाही. तुम्हाला हे क्लिअर झालं की जेवढं सप्लाय काय आहे आणि त्याच्यावरती सेफगार्ड काय तर रूल 96B आहे. अजून एक हा एक रूल आहे 96A. 96A जो आहे त्याच्यामध्ये एनी रजिस्टर्ड पर्सन अवेलिंग द ऑप्शन टू सप्लाय गुड्स or services for export with payment of IGST shall furnish prior to export a bond or LUT or LB11 to the jurisdictional commissioner binding himself to pay the tax due along with the interest specified 51 within a period of. आता यात काय दिले बघा, 15 days after the expiry of 3 months or such further period as may be allowed by the commissioner from the date of issue of the invoice or export if the goods are not export out of India. इनवॉइस बनवला, गुड्स पाठवले, तसे वेअरहाऊसला गुड्स जमा केले आणि तिथून मग ते पुढे एक्सपोर्ट करायचे होते. तर हे 3 महिन्यामध्ये 15 days आफ्टर द एक्सपायरी ऑफ 3 months बाइंडिंग काय, बाइंडिंग हिमसेल्फ टू पे द टॅक्स ड्यू अलॉंग विथ द इंटरेस्ट. तुम्ही इनवॉइस बनवला, सगळे प्रोसिजर केली आणि तिथपासून आफ्टर द एक्सपायरी ऑफ 3 months बाइंडिंग हिमसेल्फ टू पे द टॅक्स. 15 दिवसामध्ये टॅक्स भरा. इनवॉइस बनवला, एक्सपोर्ट झालाच नाही तर तो टॅक्स भरायला लागेल 15 दिवसामध्ये. नॉट एक्सपोर्टेड इफ द गुड्स आर नॉट एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया. आता जर इनवॉइस बनवला असेल आणि ऑर्डर कॅन्सल झाली असेल, त्यांनी काय करायला पाहिजे, इमिजिएटली क्रेडिट नोट बनवली पाहिजे. क्रेडिट नोट नाही बनवली तर मग हे बाइंडिंग लागू होईल ना. सप्लाय झाला आहे, तुम्ही क्रेडिट नोट टाकत नाही, 3 महिने होऊन गेले तर काय बाइंडिंग आहे, त्याच्यावर टॅक्स भरायला लागेल. म्हणजे असं फेक बिलिंग होऊ नये, मिसयूज होऊ नये, कदाचित म्हणून प्रोविजन असेल. जर तुमचं सप्लाय कॅन्सल झाला आहे तर क्रेडिट नोट बनवा. त्याची केलेलीच आहे ना की ऑर्डर कॅन्सल झाली, आम्ही गुड्स बनवले, आम्ही पाठवले, जो कोण प्रतिनिधी होता रेसिपिएंटचा त्यांनी गुड्स टेस्ट केले, तो कुठं बरोबर नाही, गुड्स ॲज पर टर्म्स नाही आहे, एक्सपोर्ट नका करू, हे आम्ही घेणार नाही, परत करायला लागले गुड्स, क्रेडिट नोट येईल. आणि दुसरं हे झालं गुड्सचं, हे झालं गुड्स. इफ द गुड्स आर नॉट एक्सपोर्टेड आणि 15 days आफ्टर द एक्सपायरी ऑफ 1 year or such further period may be allowed by the commissioner from the date of issue of invoice for export services.
if the payment of service is not received by the exporter in convertible foreign exchange or in Indian rupees, whether permitted by the Reserve Bank of India. नेपाळ भूतानला इंडियन रुपीज चालतात, परमिटेड आहे. आता बाकीच्या ठिकाणी काय आहे, तर जर काय रिसिव्ह नाही झाले 1 इयरमध्ये, तर 15 दिवसामध्ये जो ITC रिफंड त्याने घेतला असेल, पे द टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट. तुम्ही सर्व्हिस दिली म्हणता ना, मग पैसे कुठे आले? पैसे आलेच नाही वर्षामध्ये. तर हे आपण GSR-1ला दाखवतो, मग ते कस्टमसाठी क्रॉस चेक होतं, 6A मध्ये जातं, शॅल बी ट्रान्समिटेड कॉमन पोर्टल टू सिस्टम डिझाईन बाय कस्टम. हे सगळं टेस्ट चेक होतं. आता द बॉन्ड बाय वे ऑफ नोटिफिकेशन मे स्पेसिफाय द कंडिशन अँड सेफगार्ड. ऑल रजिस्टर्ड पर्सन्स are eligible to furnish LUT in place of bond except कोण? Those who have been prosecuted for cases involving an amount exceed. त्यांच्यावरती कारवाई चालू आहे, 250 लाखाच्या वरती अमाऊंट गेले, त्याच्याविषयी काय कारवाई चालू आहे, त्यांना LUTनी सप्लाय करता येत नाही. ओके. आणि याच प्रकारची प्रोव्हिजन सईदला पण ॲप्लिकेबल राहील. म्हणजे LUT कोणाला दिला जात नाही. तर ही जी 250 लाख रुपये, ही अमाऊंट 250 लाख इथे वर दिलेली आहे. जेव्हा तुम्ही वरती बघाल हे ह्यात दिली, ती कुठनं आली? ती त्या रूलमधनं आली. हे दिलं आहे याच्यामध्ये, इथे खाली दिलं आहे की वेन द टॅक्सपेअर क्लेम द रिफंड ऑफ मोनीज, हे जे आहे सच प्रोव्हिजनल रिफंड हॅज नॉट बीन प्रोसिक्युटेड फॉर, यांचं 250 लाखाचं हे जे आहे 5 वर्ष झाली, has no appeal or review pending. हे आता बघतोय आपण हे, ठीक आहे. आता हे परत यावरती मी येतो. तुम्हाला क्लिअर झालं की झिरो डेट सप्लाय कोणाला म्हणतात आणि त्याच्याविषयी काय रूल किंवा सेक्शन आहे. वेअर झिरो डेट सप्लाय जो करतो त्याला ITC रिफंड मिळतो. त्यात पण काय आहे की एक्सपोर्ट ड्युटी असेल, नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिस आर बोथ. एक ड्रॉबॅक, एक काय दिलं आहे, एक नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केस वेअर द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. आणि ड्रॉबॅक काय असतो, द ड्रॉबॅक इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चर इन इंडिया अँड एक्सपोर्टेड मीन्स द रिबेट ऑफ ड्युटी टॅक्स और सेस चार्जेबल ऑन एनी इम्पोर्टेड इनपुट्स. इम्पोर्ट या तो एक किंवा डोमेस्टिक इनपुट्स यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ सच गुड. दुसरा कुठला बेनिफिट त्यांनी घेतला आहे गुड्स इम्पोर्ट करताना, तर मग त्याला ITC रिफंड नाही मिळणार. नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड्स सर्व्हिसेस और बोथ अवेल्स ड्रॉबॅक इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल टॅक्स और क्लेम रिफंड ऑफ द इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन सच सप्लाय. एक सगळ्यांना रिफंड मिळत नाही, कोणाला मिळतो? झिरो डेट सप्लाय करतो त्याला मिळतो रिफंड, पण त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी असता कामा नये, ही कंडिशन आहे. आणि त्यांनी ड्रॉबॅक घेतलेला असता कामा नये. आता ॲप्लिकेशन विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स 89(2) रूल 89(2) मध्ये दिलेलं आहे की डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय बघायचे. ॲप्लिकेशन जेव्हा येईल तेव्हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय बघायचे आणि जे 2 वर्ष दिलेले आहे ते 2 वर्ष कसे बघायचे हे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही हे बघू शकता की इथे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स 54(4) मध्ये सांगितलं आहे की रूल बघा 89(2). 89(2) मध्ये मी आलो. द ॲप्लिकेशन अंडर रूल 89(1) शॅल बी अकंपनाइड बाय एनी ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन ॲनेक्शर 1 ॲज ॲप्लिकेबल. आता याच्यामध्ये रिफंड कसला मागतोय? जर इन केस वेअर रिफंड इज अकाउंट ऑफ अ जजमेंट, डिक्री, ऑर्डर, डायरेक्शन ऑफ अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल, एनी कोर्ट. ओके. जजमेंट, डिक्री, ऑर्डर, डायरेक्शन ऑफ, कॉपी ऑफ द ऑर्डर. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय? कॉपी ऑफ द ऑर्डर पास बाय द PO or an appellate authority
or appellate tribunal or court resulting in such a refund or a reference number of the payment of the amount specified in section 107.6 112.8 claim as a refund amount to be deposited at the time of filing appeal. 10% अमाऊंट भरायला लागते, 20% अमाऊंट भरायला लागते, जी काही अमाऊंट भरायला लागते ती भरली आहे त्याचा रिफंड द्या. म्हणजे तो टॅक्स देणं होतं, ते टॅक्सपेअरला मान्य नव्हतं म्हणून तो अपिलात गेला, पण त्याला काही अमाऊंट भरायला लागली इनिशियली, त्या अमाऊंटचा रिफंड जेव्हा तो मागतो तेव्हा ते टॅक्स देणंच नाही आहे. आता हे जजमेंट, डिक्री, ऑर्डर, डायरेक्शन ऑफ अपील ऑथॉरिटी किंवा अपीलेट ट्रिब्युनल किंवा कोर्ट यांच्याकडनं आलेलं आहे ऑर्डर. याच्या डॉक्युमेंट चेक करायचं. आता ज्यावेळेस ॲप्लिकेशन करेल तेव्हा ॲप्लिकेशन करताना on account of assessment, provision assessment, appeal, any other order, हाच ऑप्शन आहे ना ज्याकरता. हा ऑप्शन त्याने चूज केला. मग त्याला डॉक्युमेंट ते द्यायला पाहिजे, व ही ऑर्डर आलेली आहे, मी अमाऊंट ही जमा केले, मला माझे पैसे द्या. एक्सपोर्ट ऑफ गुड्स आहे, अ स्टेटमेंट कंटेनिंग द नंबर अँड द डेट ऑफ शिपिंग बिल ऑफ एक्सपोर्ट. एक्सपोर्ट झालं आहे याचा पुरावा, एक्सपोर्ट ऑफ गुड्स. एक्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी कशी एक्सपोर्ट होणार, केबल थ्रूच होणार ना. स्टेटमेंट कंटेनिंग द नंबर अँड डेट ऑफ एक्सपोर्ट इनवॉइसेस, डिटेल्स ऑफ एनर्जी एक्सपोर्टेड, टॅरिफ पर युनिट फॉर एक्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज पर ॲग्रीमेंट अलॉंग विथ द कॉपी ऑफ स्टेटमेंट ऑफ शेड्यूल एनर्जी. आता हे कशा प्रकारे इश्यू केलं जातं तर इश्यूड बाय द रिजनल पॉवर कमिटी, हे सगळं आहे. फॉर एक्सपोर्टेड इलेक्ट्रिसिटी बाय जनरेशन प्लांट्स. आता हे समजा आपण जवळचा कुठला देश असेल तिकडे इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट करत असू, त्याची केबल टाकले असेल, मग त्याचा कशा प्रकारे ॲग्रीमेंट आहे, पर युनिट आहे, हे सगळंही आहे. आता हा रूल नंतर आला, त्यामुळे हा रूल 89B मध्ये आला. हे गुड्स आहे, इलेक्ट्रिसिटी हे गुड्स आहे. लाईट बिल जे येते ना, इलेक्ट्रिसिटी बनवली जाते, ती स्टोअर होते आणि मग ती केबलमधनं काय केली जाते तुम्हाला पाठवली जाते. मोबाईलचे कसं आहे बघा, तुम्हाला मोबाईलचं कसं आहे, एक टॉवर आहे, तुम्ही इकडून तिकडे बोलू शकता, डिव्हाइस वापरून बोलू शकता. त्या घरात तुम्हाला तो टॉवर मदत करतो ना. यात काही बनवून स्टोअर केलेलं नाही आहे, लक्षात घ्या. समजता मी काय म्हणतो. इलेक्ट्रिसिटी ही बनवायला लागते, ती बनवून स्टोअर करायला लागते आणि मग ती पाठवली जाते. गुड्समध्ये येते. इंटरनेट सर्व्हिस, इंटरनेट ही सर्व्हिस आहे, तुम्हाला त्या डिव्हाइसमुळे काय होतं, तुम्ही कम्युनिकेट करू शकता. इलेक्ट्रिसिटीचं असं नाही आहे. मग ती जेव्हा बनवली जाईल, ॲग्रीमेंट केलं जाईल, कशा प्रकारे पर युनिट काय असेल त्याप्रमाणे काय येईल त्याचा पुरावा एक्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. Export of services, statement containing the number and date of invoices and the relevant bank realization certificates for foreign inward remittance certificates as the case may be. आहे ना. सर्व्हिस जर एक्सपोर्ट केली, ITC रिफंड घ्यायचा आहे तर ही माहिती आहे, हे डॉक्युमेंट पाहिजे. सप्लाय ऑफ गुड्स इज मेड टू अ सेज युनिट, सेज डेव्हलपर. सेजमध्ये गुड्स गेले तर स्टेटमेंट कंटेनिंग द नंबर अँड डेट ऑफ इनवॉइसेस ॲज प्रोव्हाइडेड इन रूल 46. म्हणजे आपण जे बघितलं ना इनवॉइस, यात दिलं आहे, सेजचं नाव दिलं आहे, वरती काय दिलं आहे, एंडोर्समेंट दिलं आहे, मी गुड सेजमध्ये पाठवले. तुम्हाला मी ज्या प्रकारे हा इनवॉइस दाखवला सेजचा, असा इनवॉइस बनवला आहे, हे इनवॉइसेस त्याला अशा प्रकारे हे द्यायला लागतं वरती, मी सेजमध्येच अप्लाय करतोय. रूल 46 प्रमाणे म्हटलं का तसे इनवॉइस पाहिजे.
evidence regarding goods admitted in full for authorization operation as endorsed by the specified officer of sales. इथे गुड्स गेले, त्याने एंट्री केली, आमच्याकडे गुड्स आलेले आहेत, स्टेजमध्ये गुड्स गेलेले आहेत. अशा प्रकारे जेव्हा रिफंड मागितला जाईल तेव्हा हे स्टेटमेंट कंटेनिंग एव्हिडन्सेस. पुढे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मेड टू अ सेज युनिट ऑर सेज डेव्हलपर. सेजमध्ये गेले, सर्व्हिसेस असेल, सर्व्हिसेस. द एव्हिडन्स रिगार्डिंग द एंडोर्समेंट स्पेसिफाईड इन सेकंड प्रोविजन रूल 89(1), रिसिप्ट ऑफ सर्व्हिस फॉर ऑथरायझेशन, endorsement by the specified officer of sales and the detailed payment along with the proof thereof. हे बघायचं. रूल 89(f), declaration to the effect that tax has not been collected from the sales unit said developer in case where the refund is on account of supply of goods, services or both made to sales unit. डीम एक्सपोर्ट आहे. A statement containing the number and date of invoices along with such other evidence. डीम एक्सपोर्ट करता हे नोटिफिकेशन दिलं आहे. अक्नॉलेजमेंट, त्यांनी सर्व्हिस काय दिलं आहे, डीम एक्सपोर्ट गुड्सचाच होतो, त्यांनी गुड्स घेतलेच. अंडरटेकिंग, आम्ही ITC नो ITC घेणार नाही. आणि तिसरं हेच आहे ना, तिकडे त्यांना ते मागितलेलं आहे, इकडे तुम्ही तेच चेक करणार ना आता सप्लाय करताना. रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज ITC अक्युमुलेटेड इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. स्टेटमेंट कंटेनिंग द नंबर अँड डेट ऑफ द इनवॉइसेस received and issued during a tax period in case where the claim pertains to refund of any unutilized input tax credit under section 54(3) where the credit has accumulated on account of the rate of tax. फक्त एक स्टेटमेंट पाहिजे. काय म्हटलंय, स्टेटमेंट आहे. नंबर अँड द डेट ऑफ द इनवॉइसेस रिसिव्ड अँड इश्यूड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड. फायनलायझेशन ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट. आता हा सेक्शन जो आहे हा बघायचा आहे आपल्याला पुढे. प्रोव्हिजनल असेसमेंट काय होतं की समजा एखादं कॉन्ट्रॅक्ट आहे, एखादं ॲग्रीमेंट आहे, एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यात टॅक्स 12%चा पण रेट आहे किंवा 5%चा आहे, 12चा आहे, 18चा आहे. तर मला रेट कुठला लागतो हे मला माहीत नाही किंवा याची व्हॅल्यू काय घेऊ हे मला क्लिअर नाही. तर मग तो ॲप्लिकेशन करतो आणि त्याला कमिशनर रेट देतात किंवा तू आता काय कर 12%ने हा सप्लाय कर आणि त्याच्याकडनं बँक गॅरंटी घेतली जाते त्या अमाऊंटची आणि तो सप्लाय करतो. समजा मला 18 सांगितलं की तू 18ने सप्लाय कर आणि नंतर 12 फायनल झाला तर 6% मी एक्स्ट्रा अमाऊंट भरली ना, त्याचा रिफंड मिळतो. चालू आहे काम आणि तरतुदीप्रमाणे मला असं वाटतंय की रेट 12 लागायला पाहिजे. जर का मी 18ने 12ने ह्याचा उपयोग काय होतो की नंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची डिमांड क्रिएट होत नाही. मी पहिलेच विचारून घेतलं की 12 भरू का 18 भरू, मला क्लिअर नाही आहे. मला सांगितलं की ठीक आहे तू आता 18 भर, बघू आम्ही चेक करू, कायद्यानुसार काही चेक करू, आम्ही तुम्हाला कळू, एक पिरियड आहे त्यात तुम्हाला क्लिअर करू. आणि त्यांनी नंतर कळवलं की 12 आहे, पण आता मी 18ने टॅक्स कलेक्ट केला आहे प्लस मी बँक गॅरंटी पण दिलेली आहे, त्याची वेगळी प्रोसिजर आहे. मग या केसमध्ये तो जो जास्त अमाऊंट भरलेली आहे, प्रोव्हिजनल असेसमेंट, रेफरन्स नंबर ऑफ द फायनल असेसमेंट ऑर्डर अँड कॉपी ऑफ द सेड ऑर्डर. मी 12%ने टॅक्स जमा करायचा होता मला, मी 18ने जमा केला. आता इथे काय होतं बघा, हा घेऊ त्याचं मला कळलंच. जसं आता मी 18%ने टॅक्स जमा केला, रिसिपेंटने ITC घेतला ना 18%ने, मग मी इनवॉइसच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट बनवेन की 6%ने टॅक्स कमी झाला आहे, तेवढा ITC तो परत रिवाइज करेल. आहे टॅक्स रॉंगली कलेक्टेड अँड पेड टू द गव्हर्नमेंट. टॅक्स रॉंगली कलेक्ट, जसं आता मी इथे 12%च्या ऐवजी 18% काय केलं, टॅक्स कलेक्ट करून भरला. ओके, कलेक्ट करून भरला आणि मला रिसिपेंट माहिती आहेत कोण आहेत,
त्यांना मी 6% परत केले, पण 18% मी जमा केलेत ना. म्हणजे इथे इन्शुरन्स ऑफ टॅक्स कोणाकडे आहे? जो रिफंड मागतो त्याच्याकडे आहे ना. मग त्याला रिफंड द्यायला लागेल की नाही? मला कळलं मी चुकीची अमाऊंट कलेक्ट केली. ओके, म्हणजे जे रिसिपियंट आहे मी सर्व्हिस देतो, मी काय सर्व्हिस देतो, ज्यात टॅक्स 12% होता पण मी 18 कलेक्ट केला, किंवा 5% होता पण मी 18 कलेक्ट केला. जसं मला कळलं की चुकीचा टॅक्स जमा केला आहे, मी ज्यांच्याकडनं चुकीचा कलेक्ट केला होता त्यांना मी क्रेडिट नोट इश्यू केली, त्यांना मी तो टॅक्स परत करून टाकला. आता मी जमा तर केला आहे ना बा, तो मला परत द्या. टॅक्स रॉंगली कलेक्टेड अँड पेड टू द गव्हर्नमेंट अ स्टेटमेंट शोविंग द डिटेल्स ऑफ ट्रान्झॅक्शन कन्सिडर ॲज. आता हे कशा करता आहे, इंट्रास्टेट किंवा इंटरस्टेट याची वेगळी प्रोव्हिजन आहे, याची वेगळी प्रोव्हिजन आहे. की जसं मला IGST भरायचा होता, मी CGST HGST भरला, मग मी करेक्ट टॅक्स भरला आणि जो चुकीचा भरला आहे तो मी रिफंड मागतोय. टॅक्स रॉंगली कलेक्टेड, एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स, मी हे म्हणतोय आता 12-18 एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स, मग त्याचं स्टेटमेंट द्यायचं त्याच प्रकारे. इन्सिडेंस ऑफ टॅक्स or other amount passed to any other person, a declaration to the effect that the incidence of tax, interest or any other amount claim as a refund to any other person in case where the amount of refund claim does not exceed 2 लाख. जर 2 लाखाच्या वरती असेल अमाऊंट तर बघा हे ह्या 5 केस जे आहेत, या 5 केस क्लिअर आहेत. या 5 केस सोडून जर केस असेल आणि 2 लाखाच्या वरती अमाऊंट असेल तर मग CMA सर्टिफिकेट लागतं. ते चेक करा, व्हेरीफाय करा, ओके बस हा रिफंड बनतोय. आता ह्या ज्या केस आहेत, एक इनपुट टॅक्स पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ, रिफंड ऑफ एनी टॅक्स पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स एक्सपोर्ट केले, याच्याकरता गरज आहे सी सर्टिफिकेट, ते प्रूव्ह होतं. दुसरं ITC विदाउट पेमेंट ऑफ ITC, हे पण प्रूव्ह होतं. रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन सप्लाय विच इज नॉट प्रोव्हाइडेड आयदर होली ऑर पार्शली, विच इनवॉइस नॉट बीन इश्यूड, फक्त रिफंड वाउचर इश्यू केलं होतं. किंवा रिफंड ऑफ टॅक्स सेक्शन 77 टॅक्स पेड ऑन इंट्रा किंवा इंटर, हे पण क्लिअर होतं. यात पण काही गरज नाही की तुम्ही कोणाला चेक करायला सांगा. आता ह्यात डीम एक्सपोर्ट येतं का? अजून एक शेवटचं आहे बघा, हे नोटिफाय करेल गव्हर्नमेंट, पण ह्या केसमध्ये डीम एक्सपोर्ट येत नाही किंवा मर्चंट एक्सपोर्ट येत नाही. मग तिकडे रिफंड ऑफ टॅक्स 2 लाखाच्या वरती अमाऊंट गेली तर सेल सर्टिफिकेट लागेल. बरोबर आहे ना? याला लागणार नाही. प्रोव्हाइडेड डिक्लेरेशन इज नॉट रिक्वायर्ड टू बी फर्निश्ड इन रिस्पेक्ट ऑफ द केसेस कवर्ड ABCDF. ABCDF मध्ये काय हे म्हणजे ई मध्ये कवर असेल, म्हणजे ह्यात कवर नसेल तर ई मध्ये जाईल ना, की द टॅक्स इंटरेस्ट इफ एनी ऑर अदर अमाऊंट पेड बाय द ॲप्लिकंट इफ नॉट पास ऑन द इन्शुरन्स. 2 लाखाच्या वरती अमाऊंट आहे तर सील सर्टिफिकेट लागेल. आता याला रिलिव्हंट डेट काय? 2 वर्ष आहेत ना रिलिव्हंट डेट. 2 वर्ष तुम्ही कुठून मोजा? गुड्स आर एक्सपोर्टेड बाय सी और एअर, एक्सपोर्टेड बाय लँड किंवा पोस्ट ऑफिस थ्रू पाठवले तर द डेट ऑन विच द शिप और द एअरक्राफ्ट इन विच सच गुड्स आर लोडेड लिव्स इंडिया. डेट ऑन विच सच गुड्स पास द फ्रंटियर, डेट ऑफ डिस्पॅच ऑफ गुड्स बाय द पोस्ट ऑफिस कन्सर्न, इथपासून 2 वर्षामध्ये रिफंड क्लेम करायला पाहिजे. इन केस डीम एक्सपोर्ट आहे, द डेट ऑन विच द रिटर्न रिलेटिंग टू सच डीम एक्सपोर्ट इज फर्निश्ड. म्हणून इकडे तो टिक मार्क करणं गरजेचं आहे. हे डीम एक्सपोर्ट तेव्हा झालं आहे, ट्रिब्यूट टॅक्स भरला आहे, ती डेट, ज्या डेटला काय केलं त्याचं रिटर्न म्हणजे काय 3B भरला, 3B भरला पण तो डीम एक्सपोर्ट होता याचा पुरावा कुठे आहे? G-Sir 1 ला आहे. इन केस ऑफ गुड्स और सर्व्हिस और बोथ
to said developer or a said unit where a refund of tax paid is available in respect of such supplies themselves, the due date of furnishing return, service exported where a refund of tax paid is available in respect of service themselves, or as the case may be, the input and input services used in such service. The supply of service had been completed prior to the receipt of such payment. Advance payment मिळाले. The date of receipt of payment and the payment for the service had been received. The advance issue of invoice. The date of issue of invoice. कुठली डेट बघायची ते दिलेलं आहे. Tax becomes refundable judgment decree. The date of communication of such judgment. 2 वर्ष कधीपासून घ्यायची? Unutilized ITC, the due date for furnishing of return 39. Tax is paid provisionally, the date of judgment 2 वर्षामध्ये. In case of person other than supplier, the date of receipt of good services both by such person, and in other case the date of payment of tax. दिले म्हणजे इथपासून 2 वर्षामध्ये रिफंड घेता येतो. आणि डॉक्युमेंट कुठले पाहिजे? हे डॉक्युमेंट पाहिजे. सी सर्टिफिकेट केव्हा लागतं ते पण दिले. हे एवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत यातले. बाकी जे काय सेक्शन किंवा रूल आहेत ते तुम्हाला वाचून कळण्यासारखे आहेत. मेन आता 89.4 आणि 89.5 जे आहे ते मी उद्या घेईन. तुम्ही काम करतच आहात, लक्षात घ्या. तुम्हाला ॲप्लिकेशन आल्यानंतर कुठल्या ऑप्शन थ्रू ते ॲप्लिकेशन आलं आहे, कशा करता आलं आहे, हे पहिले क्लिअर झालं पाहिजे. मग तो सेक्शन कुठला आहे, रूल कुठला आहे, ज्याच्या थ्रू रिफंड होईल हे क्लिअर झालं पाहिजे. आणि डॉक्युमेंट कुठले बघायचे? 2 वर्षामध्ये ॲप्लिकेशन आलं की नाही? आलं आहे, बस फिनिश. ओके, क्लिअर आहे ना? थांबू इथे. उद्या आपण 89.4 आणि 89.5 बघू.